हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही? सकाळी उठले, आधी पाणी भरून घेतलं. आमच्या इथं सकाळी 8 नंतर पाणी येतं आणि ते कधी कधी लवकर चाललं जातं, त्यामुळे मी आधी पाणीच भरून घेते. कसं प्रॉब्लेम नको पाण्याचा. आणि दिवसभर बोरिंगचं पाणी चालतच असतं. त्यानंतर मी छान माठ वगैरे वॉश करून घेतला आणि माझं पाणी वगैरे भरलं गेलं. त्यानंतर मी मनी प्लांटला पाणी घातलं. त्याचं पाणी मी रोज चेंज करत असते. हे मनी प्लांट मी माझ्या माहेरून आणलं होतं. मी असे 2-3 आणले होते, पण ते बाकी काही जगले नाही, कारण मी ते मातीत लावले होते. आणि गावाला जाते ना मी अधूनमधून, त्यामुळे ते काही त्यांना पाणी नाही भेटलं ना, म्हणून ते जगले नाही. आणि हे जे होतं ना पाण्यात, तर हे छान टवटवीत होतं. त्यानंतर मी सकाळीच खिडकीमधून ढुंकून बघितलं, तर किचनच्या खिडकीमध्ये असे कबूतर येऊन रोजच बसलेले राहतात. जशी विंडो ओपन केली तसे ते उडाले. आणि त्यानंतर मी माझं गरम पाणी वगैरे केलं आणि थोडा वेळ बसून गरम पाणी पिली. नंतर मी योगला चहा वगैरे ठेवला आणि माझं असं म्हणजे चहा वगैरे ठेवल्यानंतर मी अंघोळ करून घेतले. आणि आज तसं सुट्टी होती, त्यामुळे थोडं निवांत चालू होतं. आणि नंतर मी माझं अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली. आणि फ्रेश झाल्यानंतर आज मला भरपूर कामं होते, तर त्यामुळे मी सगळ्यात आधी शूज वगैरे वॉश केले दोघींचे. आणि मी जेव्हा चहा करायला घेतला ना, त्यावेळेस मी आता साय काढायला लागले, कारण मला तूप करायला आवडतं. घरचं तूप ते घरचं तूप असतं. तर मी साय काढून ठेवते आणि त्याचं मी तूप काढत असते. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच टाकवेन. आणि त्यानंतर मी रेडी झाले, अंघोळ वगैरे केली. आणि आज भरपूर कपडे होते, तरी मी स्वेटर वगैरे आणि शूज वगैरे पटक्यात वॉश करून ते वाळत घातले. कारण कसं आहे, आता थंडीचे दिवस आहे आणि आमचं काही असं मोकळं गॅलरी वगैरे नाही आहे. विंडोमध्ये कपडे टाकावे लागतात वाळत. विंडोमध्ये बऱ्यापैकी कपडे वाळले जातात, पण वातावरण आज तसं एवढं ऊन वगैरे काही नव्हतं, त्यामुळे मी लवकर वॉश केले आणि पटक्यात टाकले. आणि आम्ही ना असेच कपडे वाळत घालतो वरती, आणि खाली थोडं दोरी बांधलेले आहे. आणि आमच्या म्हणजे बेडरूमच्या खिडकीमधूनच आम्ही कपडे वगैरे वाळत घालतो. आपल्या गावाकडे कसं मस्त गावाची लाईफ छान असते. सिटीमध्ये खरंच खूप अवघडल्यासारखं होतं, मोकळंपणाने जगता येत नाही. तसं हे आमच्या घराला काही गॅलरी वगैरे नाही, त्यामुळे तसं वाटतं. बाकीच्यांना आहे ते छान कपडे वगैरे वाळत घालता येतात. त्यानंतर मी कपडे वगैरे वाळत घातली आणि खुशीचा कोपणा चालूच होता, ते मध्ये मध्येच येत होते. त्यानंतर मी गाजरचा हलवा करून दिला तिला फार आवडतो. आणि भरपूर दिवसापासून काही गाजरचा हलवा केलेला नव्हता. आणि याच दिवसात गाजर छान फ्रेश येतात, त्यामुळे छान असतं. गाजरचा हलवा वगैरे केला का मस्त लागतो तो खायला आणि खायचा या दिवसामध्ये. तर मी साधारण 1 किलो गाजर आणले होते बाजारातून. मग त्यांना आणून मला 2 दिवस झाले होते. म्हटलं आता करू पण आज मुहूर्त निघाला त्याचा. आज गाजरचा हलवा केला शेवटी. आधी मी गाजरच्या वरचे जे मोड असतात बारीक बारीक, ते काढून घेतले, पील करून घेतलं. त्याला छान मस्त एका कासणीच्या साहाय्याने त्याला चांगलं किसून घेतलं. माझ्याकडे जेवढं सामान आहे तेवढ्यातच मी भागवत असते, कारण माझ्याकडे काही एवढं सामान नाही आहे. जेवढं आहे त्याच्यात मी ॲडजस्ट करत राहते. आता मी थोडं जमवीन माझं, पण बघू, तोपर्यंत असंच ॲडजस्ट करावं लागतं. त्याला मस्त असं बारीक करून घेतला. थोडं तूप घातलं कढईमध्ये आणि तुपात पूर्ण चिरलेलं ते बारीक केलेलं गाजर टाकायचं आहे. त्याला मस्त परतून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ना, तर ते तुपातच टाकून घ्या. माझ्याकडे होते नाही, राहिले की मी टाकते, पण सध्या नाही होते म्हणून मी काही टाकले नाही. छान त्याला परतलं की थोडं 5-10 मिनटं त्याचं सगळं कच्चापणा निघू द्यायचा. नंतर त्याच्यात आहे ना दूध ॲड करायचं. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं करायचं. आणि दूध वगैरे टाकलं ना, तर छान त्याला आटू द्यायचं. खूप छान लागतं दुधात शिजवून. आणि त्यात मी 1 वाटी साखर घातली आहे. म्हणजे 1 वाटीला पण फार कमी होती, कारण जास्त गोड आम्हाला आवडत नाही. आम्ही गोड जास्त खात नाही. आणि माझं तसं वजन वाढतं आहे, म्हणून मी सध्या गोड अवॉइड करते आणि थोडं तब्येतीकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करते. मी थोडंच दूध घातलं आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध जास्त कमी करू शकता. अशा प्रकारे मी हा गाजरचा हलवा बनवून तयार केला. आणि नंतर मी आणि खुशीने बसून निवांत आम्ही खाल्ला. आणि असेच माझे थोडेफार जे कामं होते उर्वरित ते मी केले.
जर तुम्हाला माझा ब्लॉग बघायला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. योगचा आणि माझा नाश्ता आधी झालाच होता. आम्ही रात्रीची खिचडी खाल्ली. आम्हाला खिचडी फार आवडते आणि खास करून रात्रीची. आणि खुशीसाठी स्पेशल गाजराचा हलवा. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय.